किरीट सोमय्या आज संभाजीनगरमधील सिल्लोडच्या दौऱ्यावर बांगलादेश विरोधात आक्रमक पवित्रा संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचं वास्तव्य सोमय्यांचा लावा कारवाईची मागणी अभिनेता सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता तर हल्लेखोर मोहम्मद शहजाद बांगलादेशी कोर्टाकडून 24 जानेवारीपर्यंत कोठडी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू महायुतीमधील वाद चव्हाट्यावर 24 तासाच्या आत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती नाशिकमध्ये गिरीश महाजनांना दादा भुसेंचा विरोध तर रायगडमध्ये आदिती तटकरेंना भरत गोगावलेंचा विरोध मंत्री धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षाचं अभय संकट काळात पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही धनंजय मुंडेंचं वक्तव्य अजित पवार फक्त कागदावरच बीडचे पालकमंत्री कारभार मुंडेंकडे इम्तियाज जलील यांचा घणाघात तर पालकमंत्रीपद गेल्यावर धनंजय मुंडेंना उपरती आता तरी राजीनामा द्यावा आमदार प्रकाश सोळंके यांचा निशाणा बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता मंत्री पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त तर पालकमंत्री अजित पवार आम्हाला सहकार्य करतील पंकजा मुंडेंचं वक्तव्य वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आवारा कंपनी खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका अंतर्गत एसआयटी कडून चौकशी सुरू बीडमधील मसारूचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज अकोल्यात निषेध मोर्चा देशमुख कुटुंबियासह मनोज जरांगे आणि सुरेश धस सहभागी होण्याची शक्यता नंदुरबार शहरात 2 गटांमध्ये दगडफेक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात शहरात सध्या तणावपूर्ण शांतता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये होणार सहभागी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न Thank you.